गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र, जय शिवराय. सो मला असं वाटत होतं सकाळ होते कधी आणि मॅसेज टाकते कधी, कारण की विषयच असा होता. तो थोडासा मनाला लागला, कारण की मी परवाच की म्हणजे महिलाच महिलांना मागे ओढतात. तर मी सगळ्यांना काय असं बोलत नाही आहे, कारण की खरंच खूप सगळ्याजणी छान आहेत. सगळ्यांनी मला इतका छान सपोर्ट केला, सगळं काय केलं. पण काल रात्रीने 2 मेसेज आले आणि ऐकून थोडंसं हे वाटलं आणि मी माझी व्हिडिओ रिपीट बघितली. मला माहिती आहे मी व्हिडिओ कशी बनवली. तरी पण मी माझी व्हिडिओ रिपीट बघितली, की मी त्याच्यामध्ये काय मेन्शन केलं आहे का? तर मी मी व्हिडिओमध्ये माझी जी व्हिडिओ टाकली, जिला छान व्ह्यूज आलेत, म्हणजे मला वाटतं 43Kच्या वरती व्ह्यूज गेले आणि बरेच मेसेज येतात, म्हणजे सगळ्याच माझ्या व्हिडिओना कमेंट्स येत आहेत. आता मी ऑलरेडी व्यवसाय करते, मी गृहिणी आहे, प्लस म्हणजे मला घर सांभाळायचं आहे, प्लस माझी 2 मुलं आहेत, त्यांना स्कूलमध्ये आणणं, सोडणं, त्यांचं जे काय आहे ते बघणं. कारण तुम्हाला माहिती आहेत मुलं असल्यानंतर जेवढा दिवस असेल ना, तेवढा दिवस आपल्याला कमी पडतो. सो या सगळ्यामध्ये मी सोशल मीडिया पण हँडल करते. म्हणजे मला सगळ्याच कमेंट्सला रिप्लाय देता येत नाही, पण जेव्हा मी फ्री असते आणि तेव्हा जेवढ्या कमेंट्स असतात ना, त्यांना मी प्रयत्न करते की माझ्या परीने मी त्यांना रिप्लाय देत आहे. तुम्ही बघू शकता मी काही लोकांना त्याच्यावरती रिप्लाय पण दिला आहे, जेव्हा मी फ्री असते त्यावेळेला. तर त्या ताईने एक एक ताई आहे ना, ती आता मी कोणाची इथं नावं नाही घेणार, कारण की मला काय त्यांना ट्रोल नाही करायचं आहे. पण परत असं कोण मेसेज नको टाकायला म्हणून मी व्हिडिओ करते, की दोघीजणी होत्या. तर एकीने मेसेज टाकला होता, आता केस माझे पिकलेत, मान्य गोष्ट आहे. पण मावशी तर म्हणजे मला वाटत नाही की ती माझ्यापेक्षा एवढी पण मोठी असेल. त्याने असा मेसेज टाकला की "अगं मावशी, काय ते तुझंच घोडं काय मला आता एवढं काय दामटतेस का?" काहीतरी असं त्याने लिहिलं होतं. मी कोकणातले, त्याच्यामुळे मला ते शब्द आता एवढं आठवत नाही आहेत. पण माझी मराठी चांगली आहे असं मला तरी वाटतं, कारण की कोकणातली आमची मराठी ना एकदम शुद्ध आणि प्रॉपर असते. त्याच्यामध्ये मी असं कुठेही लिहिलेलं नाही आहे, बोललेली नाही आहे व्हिडिओमध्ये, की तुम्ही कुठल्या तालुक्यातल्या आहात त्या सांगा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातल्या आहात त्या सांगा, मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत काम देईल. अशी मी कोणती व्हिडिओ बनवली का? प्लीज कमेंट्स करून सांगा. मी ती व्हिडिओ अशी बनवले की मी घरातून पैसे कसे कमवते, मी हे तुम्हाला दाखवलं. जिच्यावर 43K आलेत त्या व्हिडिओमध्ये मी हे दाखवलं आहे की मी बायकांना कामं देऊन घरातून पैसे कसे कमवते. आता तुम्ही व्हिडिओवरती बघू शकता, डेली ब्लॉगर असतात ती लोकं काय करतात, डेली हेच दाखवतात ना. सो मी पण तेच दाखवण्याचा प्रयत्न केला की मी काय करते. आणि त्याच्यावर ठीक आहे, मला एवढं पण बेकार वाटलं की एवढ्या इकडून एवढे मेसेज येत आहेत की एवढ्या लोकांना कामांची गरज आहे. मला ते ऐकून थोडंसं हे पण वाटलं. पण त्यातून पण मी एक व्हिडिओ बनवली होती की मी एवढ्या लांबपर्यंत सगळ्यांना कामं देऊ शकत नाही. पण आपण एक काम करू शकतो, जर तुमच्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी असेल, तुम्हाला काय बनवता येत असेल, तर प्लीज मला फोटो पाठवा, किंवा मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. कारण की मी ना माझा कॉन्टॅक्ट नंबर टाकला होता. सगळीजणं मला बोलतात तुमचा ॲड्रेस पाठवा आणि नंबर पाठवा. आता तुम्हाला माहिती आहे सोशल मीडिया याच्यावरती डायरेक्टली, म्हणजे मी पण अजून एवढी सोशल मीडियावरती नाही आहे की डायरेक्टली नंबर, ॲड्रेस वगैरे पाठवू शकते. सो मला पण कुठेतरी थोडीशी भीती वाटते. तर मी ॲड्रेस कसं टाकू शकते? तर दुसऱ्या ताईने एक मेसेज टाकला नव्हता की काय मूर्खपणा, ॲड्रेस पण टाकत नाही, फोन नंबर पण टाकत नाही. असं मी डायरेक्टली माझा नंबर, तरी पण मी 1-2 जणींना माझा नंबर त्या मेसेजच्या खालती रिप्लाय केला होता. तर मला सगळीकडूनच कॉल यायला लागले, म्हणजे बाहेरचे कॉल यायला लागले. आता मी एवढ्या कामातून ते एवढे कॉल रिसीव्ह करून मी सगळ्यांना उत्तरं देत बसली, तर सांगा ना कशी होतील कामं? तर मी म्हणून त्याच्यावरती परत एक व्हिडिओ बनवला की मी बाहेर कामं देत नाही, पण तुम्हाला काय बनवता येत असेल. आता मी काय 2-4 जणांना मेसेज पण केले होते, ज्या ताईंनी मला सांगितलं होतं की मी हे बनवते, ते बनवते. तर त्यांना मी सांगितलं होतं की मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करते. कारण की त्यांना एवढे कॉल जाणार नाही जेवढे मला येतील. सो मला काय त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर पाठवला नाही. मी वाट बघत होती त्यांच्या नंबरची, पण ठीक आहे. पण मी लाईव्ह घेतलं त्याच्यामध्ये पण मी माझा नंबर सांगितला होता आणि तिथून पण मला कॉल आलेत. ज्यांनी कॉन्टॅक्ट करायचे त्यांनी करतात पण कॉन्टॅक्ट. काही लोकं मेसेज करत आहेत, कॉन्टॅक्ट करत आहेत. माझ्याने जेवढं पॉसिबल होईल त्यांच्याबरोबर मी ॲटलीस्ट बोलण्याचा प्रयत्न करते. काम नाही, पण मी काहीतरी मार्ग सुचवू शकते, किंवा मी त्यांना 1-2 जणी अशा आहेत की म्हणजे तुम्ही कमेंट्स करून सांगा पण मी खरंच तुम्हाला काही कॉन्टॅक्ट्स दिलेत की नाही, मी तुमच्याजवळ बोलले की नाही. जेवढं माझ्याने होईल तेवढं मी पॉसिबल करते. बट असे कमेंट्स येतात ना की ती बोलत होती काय मूर्खपणा आहे, ॲड्रेस नाही टाकत. सोशल मीडियावरती जर मी असा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर टाकला, तर मी पण एक लेडीज आहे, माझ्यासाठी पण थोडंसं रिस्की आहेच. सो म्हणून मी टाकत नाही आहे.
तरी पण मी प्रयत्न केला आहे, म्हणजे असं नाही मी टाकलं आहे कॉन्टॅक्ट नंबर माझा टाकला आहे. आता जर मला कॉल येत आहेत याचा अर्थ माझा नंबर कुठेतरी शो झाला आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे, म्हणूनच मला समोरून कॉल आलेत, बरोबर आहे. आणि ॲड्रेस, आता ॲड्रेस, घराचा ॲड्रेस मी कसा देणार मला ते सांगा ना. आता एक तर ताई अशा होत्या की त्यांना मी ॲड्रेस नाही देता त्या व्हिडिओवरती मला माझा सोसायटीचा बॅनर बघून माझ्या घरापर्यंत पोहोचल्या होत्या. म्हणजे काहीतरी आपल्याला थोडंसं सिक्युअर किंवा बोलतात ना की प्रायव्हेट गोष्टी ज्या आहेत, आपल्या पर्सनल गोष्टी आहेत, त्या आपण शो नाही करू शकत ना डायरेक्टली. त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्याला डायरेक्ट जज नाही करू शकत, मूर्ख मूर्ख वगैरे बोलू शकत नाही. ठीक आहे, मी इग्नोर केलं, कारण की असतात ते बोलतात ना, एक व्याख्या असते की 10मध्ये 2 कुसके कांदे निघतातच. त्याबद्दल काही नवीन हे नाही आहे. आणि आता ही व्हिडिओ पण मी त्यांच्यासाठी नाहीच बनवत आहे मुळात. मी असं पुन्हा कोणाला गैरसमज वाटायला नको म्हणून मी ही व्हिडिओ बनवते. नाहीतर त्यांनी मला असे मेसेज टाकले म्हणून मी रिप्लाय द्यायला असं काहीच नाही आहे. मैत्रिणींनो, मी पुन्हा सांगते की मी ठाण्यामध्ये राहते, विटाव्यामध्ये. ठाण्यामध्ये विटावा म्हणून एक छोटी आहे, कळवा विटावा म्हणून, तिथे मी राहते. सो माझ्याकडे जे काम आहे ना, ते माझ्या एरियातल्या महिलांना मी देते. जे मी तुम्हाला दाखवलं आहे ते मला बाहेर देणं पॉसिबल नाही आहे, म्हणजे तेवढं काम पण नाही आहे किंवा एवढ्या लांब हे देऊ पण. बट मी प्रयत्न करते की आपण काहीतरी वेगळं करायचा. तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर काय बनवता येत असेल तर माझ्यापर्यंत शेअर करा. मी ते मार्केटमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. याच्यासाठी काय नाही काहीतरी प्रयत्न व्यवस्थित चांगल्या रीतीने जर आपण अटॅच होतो तर व्यवस्थित बोलूया. उगाच निगेटिव्ह मेसेज करू का मला काहीच फरक पडणार नाही. कारण की मला माहिती आहे मी काही चुकीची व्हिडिओ केलेली नाही आहे की अशा लोकांचे मेसेज येतील. ती काय बोलत होती, एक बोलत होती काय गं मावशी स्वतःचंच काय घोडं दामटवतेस, एवढी लोकं मेसेज करतायत. तर मी मोबाईलवर कंटिन्यू बसलेली नसते. मी फॅमिलीवाली आहे, मला 2 मुलं आहेत, नवरा आहे, नणंद आहे, त्यांचे टिफिन वगैरे असतात, घरातली कामं असतात, 2 मुलांना स्कूलमध्ये सोडायचं आहे, आणायचं आहे. त्याच्यानंतर मी बायकांना कामं देते इथे, त्या बायका चालू असतात. त्याच्यानंतर मी नवीन नवीन काहीतरी शोध करत असते. मी साड्या सेलिंग करते, म्हणजे माझी एवढी कामं असतात, त्याच्यामध्ये मी कंटिन्यू तुमच्या मेसेजला रिप्लाय करू शकत नाही. तर त्याच्याबद्दल मी चांगल्या ज्या माझ्या सपोर्टिंग आहेत त्यांना मी सॉरी बोलेल की सॉरी मला तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देता येत नाही. पण मी त्यांना नाही बोलणार की त्यांनी मला असं रिप्लाय केलं आहे म्हणून. तर कमेंट्सला रिप्लाय नाही देता आलं तरी प्लीज म्हणजे असं मनात काय आणू नका. पण ठाण्याच्या बाहेर किंवा विटाव्याच्या बाहेर मी काम देत नाही. बट नक्कीच आपण जर आता एकत्र झालो, एक टीम बनलो आहे, तर आपण एकत्र येऊन काही ना काहीतरी करू शकतो. मी ट्राय करेल. आज मी विटाव्यामध्ये काम करते, तुमचा सपोर्ट मिळाला तर कदाचित मी तुमच्यापर्यंत पण नक्कीच पोहोचेल. पण लगेच शक्य नाही आहे. सो प्लीज कुणी लगेच रागात जाऊ नका. आपण काही ना काहीतरी त्याच्यातून मार्ग काढूया. जी कामं असतील ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, किंवा मी माझ्या कॉन्टॅक्ट्सद्वारे काहीतरी शोधते जेणेकरून तुमच्या एरियामध्ये जर मला काही कॉन्टॅक्ट मिळाले तर मी ते तुमच्यापर्यंत शेअर करते. बट एक टीम म्हणून आपण बनलो तर असं काहीतरी करू शकतो. निगेटिव्ह मेसेज कुणालाच कुणी करू नका, कुणालाच. माझ्याच व्हिडिओमध्ये असं नाही, कुणालाच करू नका. कारण की सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे ना, तिथे खूप लोकं आशा पकडून इथे येतात. म्हणजे आपण इथून काहीतरी करायचं आहे, स्वतःला प्रूफ करायचं आहे. माझ्याकडे बघून अजून आपल्या 10-12 मैत्रिणी अशा असतील की त्या पण ऑनलाईन सोशल मीडियाद्वारे काय ना काहीतरी करायला जातील. पण तुम्ही जर असे निगेटिव्ह मेसेज त्यांच्या पण व्हिडिओलाच केलात किंवा असं जर त्यांना ट्रोल करत गेलात तर पुढे कोणच येणार नाही. सो प्लीज म्हणजे आपण एकमेकींना पुढे कसं आणता येईल ना याचा विचार करूया. निगेटिव्ह कमेंट्स आणि निगेटिव्ह मेसेज कोणालाच व्हिडिओ तुम्हाला नाही ना कोणाची व्हिडिओ आवडली, ठीक आहे, काय हरकत नाही आहे. मग त्याला ते बोलण्यापेक्षा ना तुम्ही ते बघू नका. मी तर त्या ताईंना ना असं म्हणजे मेसेज मला करायचा नव्हता बट मी केला. म्हटलं मॅडम तुमच्याकडे वेळ कमी असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओ बघू नका. तुम्ही तुमचा वेळ कुठेतरी चांगल्या गोष्टीमध्ये घालवा. कारण की जर त्या लॉस जात आहेत माझा व्हिडिओ बघून, त्यांचा वेळ फुकट जातो आहे, तर कशाला ना उगाच जबरदस्ती करायची की माझा व्हिडिओ बघा म्हणून. सो प्लीज मी सगळ्यांवरती नाही आहे म्हणजे असं कमेंट्स करत आहे. फक्त त्या 2 ताईंनी असं मेसेज केले आणि मला परत ते असे निगेटिव्ह मेसेज नको होते. कारण की मी काहीच चुकीचं करत नाही आहे. माझा हेतू फक्त एवढाच आहे की तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहू नका. आपण काहीतरी तुम्ही करा. तुमच्यामध्ये जी कला आहे ती बाहेर काढा. तुम्ही पण व्यावसायिका बनू शकता, तुम्ही पण उद्योजका बनू शकता जर तुम्ही ठरवलात तर. सो मी त्याच्यासाठी माझी एक टीम म्हणजे जी सोशल मीडिया टीम आहे ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते. तर होईल तेवढा मला सपोर्ट करा आणि प्लीज काय वाटलं असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. सो भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जी आपली व्यवसायाची असेल आणि आपल्याला काहीतरी गरजेची असेल. तोपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.